प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने आज खूप छान दाखवलाय त्यांनी मालिकेचा भाग। तर आज तुम्ही 8 जुलैचा रिव्ह्यू ऐकत आहात। ही नैना मुद्दाम नाश्ता करायला नाही म्हणते आणि पुन्हा विचार करते कशी आहेत ही सगळी जण, मला म्हणत पण नाही का नाश्ता करत नाहीये, का नाही, काय झालं तुला। पण सगळेजण नैनाला इग्नोर करत असतात। नैना आता तिकडे बाजूला सोफ्यावर जाऊन बसते। अद्वैत मात्र सारख्या जांभळ्या देतोय आणि आबांचं लक्ष बारीक असतं अद्वैतकडे। आणि अचानक अद्वैतचं लक्ष आबांकडे जातं। आबा त्याच्याकडे बघतायत हे त्याला लक्षात येतं आणि तो लगेच गाणं म्हणायला लागतो। नैना आणि बाकीचे सगळेच जण त्याच्याकडे बघायला लागतात। तो कुठलं गाणं म्हणतोय माहितीये का प्रेक्षकांनो? रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना, अरे देवा, आज रुपेरी वाळूत असं म्हणत असतो। आता आबा हसायला लागतात। आता अद्वैत म्हणतो काय झालं, असं का हसताय सगळेजण मला। आता हा सोहम म्हणतो काय आज गाणं बिणं दादा। अद्वैत म्हणतो अरे ते बसलंय माझ्या तोंडात। मग आबा म्हणतात आज असं नाहीये रे अद्वैत, ते गाणं रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना असं गाणं आहे रे ते अद्वैत। मग सोहम पण त्याला म्हणून दाखवतो ते गाणं, जवळ येना जवळ येना। अद्वैत म्हणतो हा तेच ते म्हणायचं होतं मला। आता कला मध्ये जांभळ्या देते आणि शिंकते सुद्धा। आबा म्हणतात अरे काय चाललंय काय तुमचं? कला म्हणते नाही काय नाही आबा, शिंक आली मला। आबा म्हणतात काहीतरी गडबड चालली गड्या, इकडे अद्वैत आ करून गाणं म्हणायला, तू आ करून अच्छी करून शिंकायली, काहीतरी गडबड आहे बाबा। आता अद्वैत आबांकडे बघतोय। कला म्हणते नाही नाही आबा तसं काही नाहीये। मग स्व म्हणतो अरे आबा मला वाटतं की घोरण्याचाच काहीतरी प्रॉब्लेम असेल। आबा म्हणतात काय रे अद्वैत, तुझ्या पाठी घोर नाहीये काहीतरी पण घोरतो का रे? अद्वैत म्हणतो नाही आजोबा तसं काही नाहीये। आता रजनी काकू म्हणतात अरे अद्वैत तू न योगासन करत जा, श्वसनाचे व्यायाम करत जा, त्याने तुला बराच फरक पडेल। आता हे श्रीकांत म्हणतात निलगिरीचं तेल सगळ्यात चांगलं बघ, तू न ते हुंगत हुंगत झोप म्हणजे तुला घोरणच येणार नाही बघ। अद्वैत वैतागून गेलाय प्रत्येकाच्या सल्ल्याला। राहिलं सोहम सल्ला देतो, तू न दादा नाकाला चिमटा लावून झोप, नाकावर प्रेशर येतं आणि आपण घोरतच नाही। रजनी म्हणते काहीतरीच काय, चिमटा लावून कसं झोपायचं? आता सोहम म्हणतो वहिनी तू एक काम कर, दादा घोरायला लागला ना की त्याचं नाक चिमटीत धर। आबाजी म्हणतात बरं चिडवू नका रे त्याला। अद्वैत म्हणतो उगाच माझ्या घोरायचा इश्यू करून ठेवलाय सगळ्यांनी आणि उगाच बोलत राहता मला, मी ऐकून घेतो म्हणून। तर आता आबा म्हणतात अद्वैत मी काय म्हणतो, तू न गरम गरम तेल घाल 2 थेंब तुझ्या नाकांमध्ये, म्हणजे कोमट करून घे। अद्वैत म्हणतो नाही आबा आता तुम्ही पण सुरू झालात, आता मी पटकन निघतो इथून। अद्वैत निघून जातो पण आता कला पण जांभळ्या देते। मग आता रजनी काकू म्हणतात काय ग कला, नक्की काल रात्री अद्वैतच्या झोपण्यामुळेच तुला म्हणजे घोरण्यामुळे झोप झाली नाही का तुझी? आता या हसायला लागतात। तरी कला काय म्हणते नाही म्हणजे अद्वैतने घोरला नाही रात्रभर, म्हणजे त्यानेच मला रात्रभर झोपू दिलं नाही। अद्वैत निघालेला असतो पण आता कलाकडे बघून अजून चिडतो आणि सगळेजण हसायला लागतात। ही डबल मिनिंग बोलली ना। आबाजी म्हणतात काय चाललंय काय तुमचं? अरे मग कला म्हणते आजोबा तुमच्या गोळ्या राहिल्या घ्यायच्या। आजोबा म्हणतात हो घेतो मी गोळ्या, पण अगं सुनबाई तुझ्या हातची ज्वारीची भाकरी कर बाई, मला लई गोड लागते तुझ्या हातची ज्वारीची भाकरी, तूप आणि ज्वारीची भाकरी खाईल म्हणतो मी आज दुपारी। कला म्हणते हो आजोबा मी करते तुमच्यासाठी भाकरी। मग आता ही नैनात संतापते आणि विचार करते मनात मी नाश्ता केल्याने तर कोणाला काही फरकच पडत नाहीये, सगळ्यांना त्या कला आणि अद्वैतचीच काळजी आहे। या कला मी आज भरल्या ताटावून उठलीये, मी सोडणार नाही या कलाला। आता रजनी काकू हसत हसतच चिडवतात कलाला, कला अगं तू न भाकरीचं बघ, मी इकडचं सगळं आवरते। कला म्हणते रजनी मॅडम तुम्ही अजून पण चिडवताय मला। रजनी काकू म्हणतात नाही ग बाई नाही चिडवते, तू खरंच भाकरीचं बघ। आता हे श्रीकांत अद्वैतला म्हणतात अरे मी येतो तुझ्या बरोबर, तुला ऑफिसला जायचंय ना अद्वैत, माझी गाडी जरा सर्व्हिसिंगला दिली आहे बघ। अद्वैत म्हणतो हो चालेल ना, मला आई बरोबर जरा मीटिंग करायची आहे, ती बँगलोरला गेली आहे ना, तिला लेटेस्ट डिझाईन पाठवायच्या होत्या। ते श्रीकांत म्हणतात अरे हो ना वहिनीशी बोलणंच झालं नाही, बरी आहे ना वहिनी, तिथे बँगलोरचं काय चाललंय? अद्वैत म्हणतो व्यवस्थित आहे अगदी काका, अरे त्या स्वामीनाथन सोबत पण आपल्या मीटिंग लाईंड अप आहेत, आपण जरा डिटेल मध्ये बोलूयात। मग ते श्रीकांत म्हणतात हो अरे चालेल, पण एक काम करतो मी ना माझाच जातो, म्हणजे तिकडच्या क्लायंट्सला काही गोष्टी मला द्यायच्यात, असं नको व्हायला, नवीन क्लायंट बघता बघता जुन्या क्लायंटकडे दुर्लक्ष व्हायला नको नाही का। आता हे सगळेजण आपापल्या ऑफिसला निघालेत। रजनीला सांगते रोहिणी की माझी स्पाची अपॉइंटमेंट आहे, मी आल्यावर जेवेल बरं का। सगळे निघून गेल्यावर सोहम म्हणतो चला मी कॅफेला चाललो आई। मग रजनी काकू म्हणतात तू कुठे चाललायस? मग हा म्हणतो अगं कॅफेत चाललो की। रजनी काकू म्हणतात अरे आता तर तू नाश्ता केलायस ना? मग सोहम म्हणतो अगं आई तरुण मुलांना कुठे चाललाय कशाला चाललाय असं विचारत नसतात। कला हसते त्याच्याकडे बघून। आता
आता सोहम म्हणतो आई बॅड मॅनर्स. रजनी काकू म्हणतात हो का, बॅड मॅनर्स का? अरे चांगलंच लक्ष ठेवायचं असतं तुझ्यासारख्या वात्रट तरुण मुलांकडे. तू काहीतरी उद्योग करणार नाहीस ना, याकडे लक्ष ठेवावं लागेल मला. मग आता सोहम म्हणतो आजी तर म्हणत होती मी तुझ्यावर गेलोय, तुला अजूनही मी वात्रट मुलगा वाटतोय का उद्योग करणारा? मग आता हा रजनी रजनी असं एकेरी संबोधत असतो त्याच्या आईला. मग त्या म्हणतात काय लावलंयस रे रजनी रजनी? सोहम म्हणतो अगं रजनी म्हटलं ना की तू माझी मैत्रीण असल्यासारखी वाटते ना आई, मस्त रजनी नाव छान वाटतं ना गं. मग आता त्या म्हणतात बरं बाबा मी तर तुझी मैत्रीण आहेच, पण आता ना मला तुझ्यासाठी आणखीन एक मैत्रीण आणायची आहे. सोहम म्हणतो कोण मैत्रीण आणायची तुला? मग आता ह्या म्हणतात माझी सून. सोहम म्हणतो आई तू पण काही बोलतेस असं म्हणून तो लाजून निघून जातो. असो, पण आता ही कला बिचारी भाकरी करायला लागते तेव्हा ही नैना विचार करते अरे यार ही स्वतःला जास्ती शहाणी समजते ना, आता केलेल्या कामावर पाणी फिरवणं काय असतं ना हे दाखवतेच हिला. आता हिला ना काय करायचं असतं प्रेक्षकांनो, त्या भाकरीवर पाणी ओतायचं असतं, पण ही समोर यायला लागते ना तर तेव्हा हिचा धक्का त्या कलाच्या हाताला लागतो आणि कलाचा हात भाकरीवर पडायच्या ऐवजी डायरेक्ट गरम तव्यावरच पडतो. आता कलाला एवढं जोरात भासतं बिचारीला. आता नैना सॉरी सॉरी म्हणायला लागते लगेच आणि मनात विचार करते अरे देवा हे काय झालं, मला भाकरी खराब करायची होती पण हिला किती भाजलंय. कला अगं ऐक ना, अगं खूप लागलं का गं तुला? ही नैना ॲक्च्युली मनाने वाईट नाहीये पण ही खरंच मूर्ख आहे. असो जरा डोक्याने कमी आहे बिचारी. तर आता ही तिचा हात नळाखाली धरते आणि सॉरी सॉरी म्हणायला लागते तिला. तेवढ्यात तर रजनी काकू येतात आणि म्हणतात अगो बाई काय झालं हे, अगो असं कसं भाजलं तुला? आता ही कला म्हणते नाही एवढं काही नाही झालं, भाकरी जरा बाजूला झाली आणि हात भाजला, 5 मिनिटं द्या मी बसते आणि लगेच भाकरी करते रजनी मॅडम. मग आता त्या म्हणतात काही गरज नाहीये, तू आधी रूममध्ये जा आणि मलम लाव बरं. कला म्हणते रजनी मॅडम अहो भाकरी पण. आता त्या म्हणतात तू जा म्हणलं ना कला, जा बरं आधी मलम लाव रूममध्ये जाऊन जा. आता कला जाते तिच्या रूममध्ये आणि नैना तिच्या रूममध्ये जाते आणि विचार करायला लागते अरे देवा हे काय केलं मी, पण मी काय एवढं वाईट वाटून घेते, माझा हेतू कलाचा हात भाजावा असं नव्हता. कला जर माझ्याशी वाईट नसती वागली तर मी कशाला किचन मध्ये गेले असते. तेवढ्यात राहुल येतो आणि तिच्याशी लाड बोलायला लागतो. काय झालं गो नैनू बडी? मग आता नैना म्हणते काय गोड हाक मारलीस रे, किती क्यूट आहेस तू राहुल. राहुल म्हणतो कसला विचार करतीयस? आता नैना म्हणते बघ ना रे खाली काय झालं. राहुल म्हणतो जाऊ दे ना, इतका का विचार करतीयस तू? अगं तुला मॉडेलिंगचं करिअर करायचं आहे ना, बाकी सगळं सोड तू, आता तुझ्या करिअरवर फोकस कर. स्वामीनाथनने तुला काय सांगितलंय माहिती आहे ना, आणि अशी काकूबाईसारखी काय राहतेस, इतकी छान फिगर आहे तुझी, जरा फ्लॉन्ट कर ना. आता लगेच ही म्हणते किती काळजी करतोस ना तू माझी. नाही मला ना स्वतःची काळजी घ्यावी लागेल, पण मला ना आधी माझं वॉर्डरोब बदलावं लागेल. राहुल चल ना आपण शॉपिंगला जाऊया. राहुल म्हणतो आत्ता? अगं मला ऑफिसला जायचं आहे. ही म्हणते अरे असं काय करतोस तू, आत्ता म्हणाला ना की मी मॉडेलिंग म्हणून छान आहे वगैरे वगैरे, पण चल ना माझे कपडे नाही आहेत रे माझ्याकडे छान, चल ना प्लीज प्लीज. मग राहुल म्हणतो बरं चल जाऊयात. आता राहुलला काही करून हिला कटवायचं आहे त्यामुळे तो काही करायला तयार आहे. असो, पण आता अद्वैत हे डिझाईन्स चेक करतोय आणि मनात विचार करतोय मला माहिती आहे खरे तू हे सगळं काम चोरून करतेयस, तू नक्कीच घरात कुठेतरी डिझाईन्स लपून ठेवली असतील. मग आता तो कपाटात चेक करायला लागतो कलाच्या बॅगमध्ये, त्याला डायरी दिसते आणि तो विचार करत असतो नक्की ही या डायरीमध्ये काहीतरी करत असणार. त्या अति आगाऊने याच्यातच डिझाईन तर नसतील ना काढले असं म्हणून आता तो ती बॅग बाहेर काढणार, पण त्याला या कलाचा चाळ येतो. ती खोलीमध्ये येते रडत रडतच. आता तो तिला बघतो आणि म्हणतो काय ग काय झालं, का रडतीयस तू? कला आधीच काही बोलत नाही, मग रडत रडत म्हणते भाजलाय माझा हात, दिसत नाहीये का तुला? अद्वैत म्हणतो एवढंच ना, मग एवढं रडायला काय झालं, मला वाटलं काय झालं काय नाही. आता लगेच कला म्हणते पोळी नाही भाजली, हात भाजलाय माझा, माणूस आहे मी, दुखतं मला, आणि तुला एवढा त्रास होत असेल ना तर कशाला विचारतो रे मला विनाकारण, मी नाही आले तुझ्याजवळ सांगायला तुला. अद्वैतला कसं तरी होतं, तो म्हणतो बघू दे बरं मला कुठे भाजलंय. कला म्हणते काही गरज नाहीये एवढी सिंपती दाखवायची मला. आता अद्वैत म्हणतो तू नाटकं नको करूस, मी तुझा हात बघावा म्हणूनच रडत रडत तिथे आली ना खोलीमध्ये. आता लगेच कला म्हणते हे तू माझ्या डोक्याशी कटकट नको करू, माझा हात भाजलाय म्हणून माझी चिडचिड होती आणि तू पण इरिटेट करतोय ना त्यामुळे पण चिडचिड होती. आता मला कळत नाही तू नको करू बरं माझ्यासाठी काही, तू बाजूला सरक. अरे बाबा नको करू काही माझ्यासाठी, तू सरक बाजूला. आता अद्वैत म्हणतो सरक सरक बाजूला, तूच दाखव मला हात. आता तो हात बघतो आणि अरे बापरे त्याला रडायलाच आलंय एकदम. अगो बाई किती भाजलंय हे, अगो किती लागलंय तुला हे खरे, नाही नाही थांब तू जरा, मी आत्ता तुला मलम लावून देतो. आता यानं ओव्हर एक्साइटमेंटमध्ये ते अंगाला लावायचं मलम असतो ना अंगदुखी झाल्यावर, तोच मलम हाताला लावलाय तिच्या. कला सुद्धा तो मलम हातात घेते
घेते आणि स्वतःच लावायला लागत असते. मग अद्वैत म्हणतो आणि इकडे माझ्या मदतीशिवाय ते होणार नाही. कला काही त्याला मलम लावू देत नसते. मग अद्वैत म्हणतो तू हाताला लावता लावता माझ्या बेडला लावशील तो मलम, आणि इकडे मी लावून देतो. आता हा तिच्या हाताला मलम लावत असताना कला थोड्या वेळ त्याच्याकडे बघते खरी, पण आता ती हात मागे मागे खेचायला लागते आणि म्हणते अरे माझा हात भाजतोय अद्वैत. अद्वैत म्हणत असतो अगं थांब जरा, लावू दे पूर्ण हाताला मलम. ती म्हणत असते चांदेकर माझा हात जळतोय, सोड माझ्या हाताला. अरे सोड चांदेकर, मला सोड. आता हा तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो ओरडू नको, सोड चांदेकर. काय सोड चांदेकर, बाहेर कोणी आलं तर काय विचार करतील. आता ती जोरात चावते त्याला आणि म्हणते तू वेडा आहेस का, तू काय लावलेस माझ्या हाताला. अद्वैत म्हणतो एवढं नाही कळत का मला, अगं क्रीम लावलंय मी तुला, हे बघ. आता तो मलम असतो त्यावर लिहिलेलं असतं फॉर मसल पेन अँड, आणि आता तिच्याकडे बघायला लागतो तो आणि ती रडायला लागते मोठ्याने. अरे देवा चांदेकर काय केलं तू, चांदेकर आता काहीतरी कर. आता तो म्हणतो अरे काय करू मला काही सुचत नाहीये. आता तो तिच्या हाताला अशी फुंकर घालायला लागतो आणि ते हाताला रुमालने पुसायला लागतो. ती जोरात किंचाळते. अद्वैत म्हणतो अगं 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 ओरडू नको, तू चल आधी डॉक्टरकडे चल. आणि तिला कसा बसा तो दवाखान्यात घेऊन जातो. पण आता पुढे मजा येते हा प्रेक्षकांनो. आता हा सोहम आलाय काजलला भेटायला कॅफेमध्ये. काजल म्हणते काय मग आज पुन्हा एकदा ऑर्डर का. सोहम म्हणतो हे नको आणू मेनू कार्ड, मागच्या वेळचीच ऑर्डर दे. आता काजल त्याच्याशी बोलतच असते तेवढ्यात तिथे दोन जण अगदी असभ्यपणे वागतात काजलशी. तिला म्हणतात ए इकडे ये ग, तुझ्या नाजूक नाजूक हाताने मला छान 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 खायला घाल ना. दोन माणसं असतात ते काजलशी खूपच असभ्य वागत असतात. काजल म्हणते काय हवंय तुम्हाला. आता ते दोघं जण म्हणत असतात तुला हवं ते दे मला. काजल ऑर्डर द्यायला जात असते तेव्हा पुन्हा तिला ए शुकशुक करून बोलवतात. सोहमला हे सहन होत नाही, तो त्यांच्यावर ओरडतो आणि त्या दोघांना म्हणतो हे बघा आपण महाराष्ट्रात राहतो, संस्कृती जपतो, तुमचे हे वागणं असभ्य आहे. आता ते लोक म्हणतात ए तुपगुळे बेन कोण आहे रे. आता सोहम म्हणतो हे बघा आपण स्त्रियांना मोटिवेट करायला हवं, त्या आपल्या खांद्याला खांदा लावून आज काम करताय, तुम्ही असं घाणेरडं का वागताय हिच्याशी. आता ते लोक आणखीन घाण वापरतात शब्द काजलसाठी आणि म्हणतात खांद्याला खांदाच लावायचा ना, मला चालेल तुला चालेल करे. आता काजल ऑर्डर आणून देते ना त्यांची, तेव्हा ते काजलचा हात धरतात. आता सोहम आणि काजल दोघंही जण एकमेकांकडे बघायलाच लागतात. आता काजल नक्की यांना तुडवणार हे मात्र खरं आहे. आता ते तुम्ही उद्याच्या भागात बघाल, तुर्तास त्यांनी एवढा सीन दाखवलाय. पण आता इकडे हा अद्वैत कलाला घेऊन आलाय डॉक्टरांकडनं आणि बाहेर दाराशी येऊन म्हणतो बरं झालं नशीब तुला डॉक्टरकडे घेऊन गेलो मी, म्हणून एवढा त्रास नाही झाला तुला. कला मनात विचार करते स्वतःच कौतुक करतो, हा जन्मापासून असंच आहे का. आता अद्वैत म्हणतो याला म्हणतात समय सूचकता. काय ग आता काही नाहीये वाटतं तुझ्याकडे काही बोलायला. कला त्याला म्हणते तुझ्याकडे जी मदत करायची वृत्ती आहे ना ती खरंच खूप सुपर्ब आहे. तुझं हे वागणं एवढं कौतुकास्पद आहे ना की आमच्यासारख्या लोकांनी शिकलं पाहिजे तुझ्याकडनं. कलाने एवढा जबरदस्त टोमणा मारला याला. कला म्हणते बघ आता आपण दवाखान्यात गेलो तर डॉक्टरांना फी मिळाली, मग आपण औषधाच्या दुकानात थांबलो, औषधं घेतले, मग त्यांचा पण बिझनेस झाला. पण आता येता येता आपण पेट्रोल पण भरलं, म्हणजे पेट्रोलचा पण खप झाला. खरंच महान आहेस तू. अद्वैत म्हणतो बरं बस झालं आता एवढं वाढवू नकोस. आता हा तिच्या हाताला धरून घरात आणतो. आबाजी म्हणतात अरे बापरे, अरे कुठे गेले होते तुम्ही दोघं जण. रजनीताई म्हणतात बघा बघा कसे हातात हात धरून चाललेत, गेले असतील दोघं जण फिरायला कुठेतरी. आता अद्वैत घाबरतो आणि म्हणतो नाही नाही आबा तसं काही नाहीये. आबा म्हणतात अरे काय म्हणतोय काय आम्ही, अरे चांगलंच आहे की बाहेर गेले होते फिरायला तर. आता अद्वैत म्हणतो नाही नाही आबा ते ती भाकरी करत होती ना तेव्हा तिचा हात भाजला म्हणून तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. आबाजी म्हणतात बापरे बघू. आता कला दाखवते तिचा हात तर खूपच भाजलेला असतो तो. आबा म्हणतात बापरे लई भाजला ग सुनबाई, अगं उगाच मी तुला भाकरी करायला सांगितली. आता कला म्हणते नाही हो आबा चुकून झालं माझ्याकडनं, मला येते छान भाकरी करता पण अचानकच हात भाजला बघा. आबाजी म्हणतात पण नाही घरात मलम होता ना तो लावला नाही का. आता कला अद्वैतकडे बघते, अद्वैत तिच्याकडे. अद्वैत म्हणतो लावला मी आबा मलम लावला, पण मला वाटलं रिस्क कशाला घ्यायची ना म्हणून मग हिला डॉक्टरकडे घेऊन गेलो लगेच. कला त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि रोहिणी या दोघांकडे बघते. आणि प्रेक्षकांनो इथेच हा भाग समाप्त होतोय. पण आता पुढे येणारे मजा, कारण अद्वैतने ठरवलंय काही केलं तरी कलाला रेड हँडेड पकडायचं. आता या सानिकाने फोन करून सांगितलंय कलाला की सरांना आजच्याच डिझाईन हवी आहे. आता हिला डिझाईन काढायची आहे
पण मुद्दाम अद्वैत काही झोपेना. कला विचार करत असते हा कधी झोपेल आणि मी कधी डिझाईन काढू. अद्वैत म्हणतो मला रात्रभर जागून काम करायचंय आज. कला सारखी बघत असते त्याच्याकडे, झोपला का नाही झोपला का नाही, पण अद्वैत मात्र तिच्याकडेच बघून हसत असतो. मजा येणार आहे पुढचा भाग बघायला. आजचा भाग पण छान वाटला ना तुम्हाला? चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून सांगायला मला विसरू नका. धन्यवाद.